नमस्कार, मी विलास बडे, न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। थेट दिल्लीत जातोय, वानखेडे बोलताय। तो ये समीर वानखेड़े जी हैं जो स्पेशल एक्सक्लूसिव बात कर रहे हैं दिल्ली आने के बाद। तो आ जाओ वहां पर और इनका कहना है कि काफी कुछ नहीं बताएंगे, लेकिन इन्होंने ये भी बोला है एनसीबीचे संचालक समीर वानखेडे दिल्लीत दाखल झालेले आहेत आणि पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला। बघूयात समीर वानखेडे नेमकं काय म्हणतात। दिल्लीत त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलंय की ते रूटीन त्यांच्या दौऱ्यासाठी गेलेले आहेत, याबद्दल अजून स्पष्टता आलेली नाहीये। पण समीर वानखेडे काय बोलतात बघूया। कमेंट ऑन एनीथिंग सर, लेकिन जो ये भी आरोप लगा कि आपने फर्जी दस्तावेजों के आधार पर नौकरी पाई, उस पे क्या कहना है आपका? सर रुक कर अरे एक मिनट ओके सर, वी विल गिव प्रॉपर आंसर टू एवरीबॉडी। सर कैसे व्हाट इज द फ्यूचर कोर्स ऑफ एक्शन सर? नेक्स्ट क्या है सर आपका? वानखेड़े साहब हमारे सर क्या पर्सनल Sir, what do you have to say, sir? क्या कहेंगे सर? विजिलेंस इंक्वायरी के ऑर्डर कर दिए गए हैं। लेट मी सर बस एक मिनट, एक जवाब दे ले। आपके खिलाफ इंक्वायरी की बात। समीर वानखेडे यांनी दिल्लीत पोहोचल्यानंतर आपल्यावरच्या कुठल्याही आरोपांबद्दल आपण काही बोलणार नाही असं सांगून त्यांनी मौन बाळगलेलं आहे। पण ते सध्या दिल्लीत वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी पोहोचलेले आहेत। दिल्लीत दाखल झाल्यानंतर पत्रकारांनी त्यांना त्यांच्यावरच्या विविध आरोपांच्या संदर्भात विचारलं, तेव्हा त्यांनी काहीही बोलायला नकार दिलेला आहे। योग्य ठिकाणी आपण सगळ्या आरोपांना उत्तर देऊ असं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। समीर वानखेडे यांनी मुंबईतल्या एका ड्रग्ज क्रूजवर होणाऱ्या ड्रग्ज पार्टीवर कारवाई केली आणि त्या कारवाईच्या नंतर राज्य सरकारमधले मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी वरती आरोप करायला सुरुवात केली। वानखेडे यांच्यावर आज त्यांनी वैयक्तिक हल्ले चढवायला सुरुवात केली आणि आता त्यांची चौकशी होणार अशी चर्चा एका बाजूला सुरू असताना खरं तर या आधीच नवाब मलिक यांना थेट धमकी दिली होती की तुम्हाला जेलमध्ये टाकलं जाईल। पण त्यानंतर सुद्धा आरोप प्रत्यारोपांचा हा सिलसिला सुरूच आहे। कल आपकी कोई जितना है आप लोग एक सवाल पूछिए सर, आप जवाब अगर दे सके जितना भी वानखेड़े साहब जितना भी सिनेरियो बना है। Do you think it's a fair and free investigation? Of course, yes. जितना भी There is a team that will be sent to Bombay tomorrow to I'm not aware investigate of this that. matter. बट लेकिन ये हो रहा है एलिगेशन लग रहे हैं, आप खुद को केस से अलग क्यों नहीं कर रहे ताकि वानखेड़े इसमें जांच हो साहब, सके इधर? इसमें इस पूरे केस में इन्वेस्टिगेशन करने की बात तो चल रही है। वानखेड़े टीम जाएगी कल। चलो, should I go? थैंक यू सर, थैंक यू अरे भाई तिवारी जी करता है, ठीक है बंद करो। समीर तेव्हा समीर वानखेडे दिल्लीत दाखल झाले असून आपण सगळ्या प्रश्नांना योग्य उत्तर देणार, प्रत्येकाला योग्य उत्तर देणार असं स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे यापुढे सुद्धा एनसीबी विरुद्ध राज्य सरकार या आरोप प्रत्यारोपांच्या संघर्षाला पूर्णविराम मिळणार नाही, हे मात्र आता स्पष्ट होतं। आज राज्यातले मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर आरोप केल्यानंतर वातावरण चांगलंच तापलं। नवाब मलिकांनी वानखेडेंचं जात प्रमाणपत्र सादर करून त्यांची वैयक्तिक माहिती जगासमोर आणली, त्यांच्या जातीविषयीची, त्यांच्या धर्माविषयीची। त्यामुळे राजकारण चांगलंच तापलं। दुसरीकडे वादग्रस्त पंच किरण गोसावी यानं देखील एक मोठा खुलासा केलाय। बॉडीगार्ड प्रभाकर साईल यानं केलेले आरोप खोटे असून तो फितूर झाल्याचा आरोप किरण गोसावीनं केलाय। तसंच लवकरच तो पुणे पोलिसांसमोर सरेंडर करणार असल्याचं त्यानं सांगितलंय। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामधले जे ट्विस्ट अँड टर्न्स आहेत ते सातत्यानं समोर येत आहेत। तर तिसरी महत्त्वाची बातमी म्हणजे अनिल देशमुख यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचे आरोप करणारे परमवीर सिंग यांना लवकरच फरार म्हणून घोषित करण्याची शक्यता आहे। तसंच महाराष्ट्र पोलिसांनी सीबीआयकडे मदत मागण्याची सुद्धा मागणी केली आहे।
या तीनही बातम्या अगदी सविस्तरपणे बघूयात. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा एनसीपीचे अधिकारी संचालक समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधलाय. त्यांनी 2 ट्विट करत वानखेडेंचे फोटो ट्विट करत खळबळ उडवून दिली. पहिल्या ट्विटमध्ये पहचान कौन इतकंच लिहित त्यांनी वानखेडेंवर निशाणा साधला. दुसऱ्या ट्विटमध्ये वानखेडेंचे प्रमाणपत्र दाखवत हा कुठला फर्जीवाडा म्हणत आणखी एक पोलखोल केली. वानखेडेंचा जातीचा दाखला पोस्ट करत वानखेडेंचे वडील मुस्लिम असल्याचं त्यांनी म्हटलं आणि या आरोपांचं वानखेडेंनी पत्रक काढून खंडन केलं. आपले वडील हिंदू असून अशा प्रकारे वैयक्तिक माहिती समोर आणणं गुन्हा असल्याचं वानखेडेंनी म्हटलंय. त्यामुळे आता वानखेडेंच्या जात प्रमाणपत्रावरून राज्यात पुन्हा एकदा ड्रामा रंगलाय. दरम्यान या प्रकरणावर समीर वानखेडेंची बहीण यास्मीन वानखेडेंनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी अभिषेक पांडे यांनी. मेरे साथ समीर वानखेड़े की बहन यास्मीन वानखेड़े है. यास्मीन, जिस तरीके से लगातार आरोप लग रहे हैं, लगातार समीर वानखेड़े पर आरोप लग रहे हैं कि एक्सटॉर्शन के पर्पस से सारी चीज़ें की जा रही हैं, कहीं ना कहीं पब्लिसिटी की जा रही है, उसके पीछे कोई मास्टरमाइंड काम कर रहा है, आप कैसे देखती हैं? मेरे नज़रिए से आप अगर देखोगे तो पूरी फैमिली बहुत परेशान है. और आप एक भाभी हो जाए या मेरे डैडी हो जाए, इज़ हार्ट पेशेंट आई गेस. ऑफ कोर्स तकलीफ़ तो होती है. आप एक पीढ़ी को बहुत गलत मैसेज दे रहे हो. आप एक पीढ़ी को देयर वर पीपल, देयर वर यंगस्टर्स हु आई मीट डेली and they were going to do UPSC examination. They all told me that if this is what is we are going to face, we don't think so, we'll go ahead with it. And that was so heartbreaking for me. मुझे लगता है कि नवाब मलिक जी को लगता है कि ये जो ट्विटर है वो कोर्ट है. मुझे ऐसा लगता है कि उनके पास यही माध्यम है ट्वीट करने का, इंस्टाग्राम करने का, फेसबुक से फ़ोटो निकालने का. यू हैव सर्टन प्रूफ्स एंड सर्टन प्रोटोकॉल्स. आप पेश कीजिए, कोर्ट में जाइए. वी विल शो आवर प्रूफ्स. जो दुबई में थे वो मैं ही गई थी. देयर वर नोबडी हु इज़ देयर विद मी. आप कोई एक गवर्नमेंट ऑफिसर जब जाता है उसके पासपोर्ट लिया जाता है, वो परमिशन मांगता है गवर्नमेंट से. आप वहाँ पर पेश कीजिए. वी आर रेडी टू फेस द एलिगेशन. फोटोग्राफ्स भी उन्होंने समीर वानखेड़े के आपके साथ के भी शेयर किए और कहे कि ये रहा प्रूफ, आपने देखे होंगे. यू कैन नॉट आप एक अनएडुकेटेड इंसान को समझा सकते हो, नहीं समझा सकते आप, राइट? आप नहीं बता सकते हो कि बेवकूफ़ी मत करो. बेवकूफ़ को आप नहीं समझा सकते. वैसे ही वो फोटोज़ जो थे वो मुझे एयरपोर्ट पे छोड़ने आए थे. अगर एक बहन को छोड़ना गलत बात है, एक भाई को कि भाई तुम ध्यान दो, अपनी फैमिली के साथ जा रहे हो तो गलत बात है, तो मुझे बताइए. अगर वो फोटोज़ को आप ऐसे आप उसको प्रदर्शन कर रहे हो कि वो दुबई के, आपकी सिस्टम गलत है, मतलब आपकी रिसोर्सेज गलत है, और आप वो गलत रिसोर्स की वजह से आप इतने मतलब आप इतना गलत बोल रहे हो कि पूरी फैमिली हार्म हो रही है. अगर उन्होंने टैम्परिंग की होगी बर्थ सर्टिफिकेट के साथ तो वो एक बड़ा प्रॉब्लम आ रहा है फिर अगली बार. और दूसरी बात है कि हमारे पास जो रहना है वो हमारे पास जो भी चीज़ों की ज़रूरत है उसके पुख्ता सबूत है हमारे पास. वी हैव गॉट ऑल द एविडेंसेस व्हाट वी टॉक अबाउट. और अगर उन्हें ट्विटर पे बोगस सर्टिफिकेट लगाने का शौक है तो वो लगाएं, शौक से लगाएं. बट वी विल गिव इट द एविडेंस टू द कोर्ट. कैमरामैन यास के साथ अभिषेक पांडे, मुंबई न्यूज 18 इंडिया. तसंच नवाब मलिकांनी केलेले आरोप समीर वानखेडेंचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी फेटाळून लावले. न्यूज 18 लोकमतशी बोलताना त्यांनी आपल्या मुलाच्या पाठीशी कुणी उभं राहिलं नाही अशी खंत व्यक्त केली. किंवा वैयक्तिक पातळीवर जाऊन जे आरोप केले जातात नवाब मलिक यांच्याकडून, त्यानंतर समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानेश्वर वानखेडे यांनी आज माध्यमांच्या समोर येऊन पहिल्यांदाच आपली भूमिका मांडली आणि आपली खंत सुद्धा व्यक्त केली की आपला मुलगा आज अभिमन्यूसारखा लढतोय पण तो अर्जुन म्हणून बाहेर पडेल. मी प्रत्येक गोष्टीवरती हालचाल ठेवून असतो. बरं, प्रत्येक गोष्ट मी टीव्हीवरती मोबाईलवरती बघतो. तर जेवढे काय आरोप 15 दिवसापासून एकदम जोरात करण्यात आलेत, एवढं तो आरोप करणारा मिस्टर नवाब मलिक, मंत्री महोदय, एवढा मोठ्या चांगल्या पोस्टला, प्रवक्ता, 5 वेळा निवडून आलेला, त्याच्यानंतर
SP मधून NCP मध्ये आलेला, त्याचे काय काय त्याचे चालले चाळे, त्यांची तुम्ही का विचारपूस करत नाही हो? एक मराठी माणूस गरिबीतून वरती आलेला, ज्यांच्या घरी खायला प्यायला कपडे घालायला चप्पल घालायला बूट काहीच नाही आहे, पाण्या म्हणजे घर गळते आहे, अशा गावातला माणूस वरती आला, एक चांगलं काम करतो. तुम्ही मराठी असून सर्व आपलं महाराष्ट्रात त्याच्या मागे उभं पाहिजे की आमची उलटीच इन्क्वायरी आम्हाला मारण्याच्या आणि पोलिसाच्या धमक्या द्यायला पाहिजे? कोणावर विश्वास ठेवायचा? आम्ही पोलिसावर विश्वास ठेवायचा, मंत्र्यावर विश्वास? सर्व महाराष्ट्रीयन लोक आहेत आणि सर्व तोंडावर चांगले बोलतात तर मागून तर आतमध्ये टाकायची भाषा करतात. मग कुठल्या भाषेत आम्ही बोलायचं? माझा मुलगा अभिमन्यू आहे, तो चक्रव्यूहात फसला असेल पण तो अर्जुन म्हणून बाहेर निघेल. कधी जीवनात आम्ही माघार घेतली नाहीये. या लोकांशी माझं कुठलंही घेणं देणं नाही आहे. जीवनात आतापर्यंत याच लोकांना, माझ्या पिढी खानदानी या लोकांना मतदान केलेलं आहे आणि आज एकही मराठी माणूस उभा नाही याच्या मागे, ना मंत्री उभा, ना संत्री उभा, ना कोणीच उभा मराठी माणूस. आणि माझ्या मुलीवरती, माझ्यावरती, माझ्या म्हणजे नावावरती मी दाऊ तो जा ना, तुमच्या हिंमत असेल तर पकडून आणा कुठून तो. मी ज्ञानदेव कसरूजी वानखेडे आहे. जन्मल्यापासून, शाळेपासून, कॉलेजपासून, NCC पासून, डिपार्टमेंटला लागल्यापासून, रिटायर्ड झाल्यापासून माझं नाव ज्ञानदेव कसरूजी वानखेडे. हा दाऊद कुठून आला? दरम्यान या प्रकरणात वानखेडेंच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी सुद्धा खुलासा केलाय. त्या म्हणतायत, मी आणि माझा नवरा समीर जन्मानं हिंदू आहोत. आम्ही कधीच धर्मांतर केलं नाही. आम्ही सर्व धर्मांचा आदर करतो. माझ्या सासूबाई मुस्लिम होत्या, आता त्या या जगात नाही. समीरचं जुनं लग्न हे स्पेशल मॅरेज ॲक्टनुसार झालं होतं. त्यांचा 2016 मध्ये घटस्फोट झाला. आमचं लग्न हिंदू विवाह कायद्यानुसार 2017 मध्ये झालंय आणि त्याचे फोटो सुद्धा त्यांनी ट्विट केले. दरम्यान समीर वानखेडेंच्या जात प्रमाणपत्राची तपासणी करणार असल्याचं नवाब मलिकांनी म्हटलंय. तर यावरून सुधीर मुनगंटीवारांनी मलिकांवर टीका केली आहे. त्या जन्म दाखल्यावर त्यांचे वडिलांचे नाव दाऊद वानखेडे, त्यांचे नाव समीर, त्यांच्या आईचं नाव आणि त्याचं धर्म याचा उल्लेख आहे आणि त्या दाखलेवर खोडाखोड करण्यात आलेली आहे. हे टाकल्यानंतर कुठेतरी थेट बोलत नाही, सोर्सेसनी बातम्या पेरताय की माझ्या दन दाखला गावात आहे. आम्ही पुन्हा या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करतो की जर हा दाखला खोटा असेल तर खरा दाखला काय आहे तुम्ही तुमच्या ट्विटर अकाउंटला किंवा कुणाकडून लोकांना पाठवा. महाराष्ट्रामध्ये एक धृतराष्ट्राचं पात्र होतं, तो डोळ्यांनी फक्त अंधळा होता. पण दुर्दैवाने हे नवीन व्हर्जन आलं आहे. जसं iPhoneचं 13 आलं तसं हे धृतराष्ट्राचं नवीन व्हर्जन आहे. तो डोळ्यांनी आंधळा होता, हे मेंदूनी आंधळे आहेत. आपल्याला एक गोष्ट लक्षात घेण्याची आवश्यकता आहे की आपण कोणाची बाजू घेतोय? ड्रग्ज पकडणाऱ्यांची बाजू घ्यायची की ड्रग्जचं सेवन करणाऱ्याची बाजू घ्यायची? एकीकडे सांगायचं की तो काय, त्या मुलाचं नाव मला माहीत नाही, तो काही शाहरुख खानचा मुलगा, तो एका विशिष्ट धर्माचा आहे म्हणून पकडलं. यासोबत प्राईम टाइम या बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. देगलूरच्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा प्रचार आता चांगलाच शिगेला पोहोचलाय. एका जाहीर सभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारचा चांगला समाचार घेतला. फडणवीसांनी बोचरी टीका करून विरोधकांना घायाळ केलं. या ठिकाणी या सरकारनं विम्याचा एक नवा पैसा दिला नाही आणि इतके लबाड आहेत, यांना काही झालं की केंद्र सरकारकडे बोट दाखवतात. मी तर असं म्हटलंय, अशी आहे की यांच्या बायकोनं मारलं तरी सांगतील केंद्र सरकारचा हात आहे. अशा प्रकारचे लबाड लोक या ठिकाणी आलेले आहेत. आणि यासोबत बुलेटिनमध्ये आणखी एक छोटासा ब्रेक, पण ब्रेकपूर्वी एक महत्त्वाची बातमी तामिळनाडूतून येते. धबधब्याचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या मायलेकाचे प्राण संकटात सापडले. तामिळनाडूतल्या सालेम जिल्ह्यात ही घटना घडली. अनायवरी धबधबा पाहण्यासाठी पर्यटक जमले होते, त्यांच्यात हे मायलेक सुद्धा होते. मात्र अचानक पाण्याचा प्रवाह वाढला, त्यामुळे या दोघांना तिथून बाहेर पडता येत नव्हतं.
पाण्याचा जोर आणखी वाढत होता. सुदैवानं वनविभागाचं पथक सुटकेसाठी तिथे दाखल झालं. त्यांना स्थानिकांनी सुद्धा मदत केली. मात्र धोका काही टळला नव्हता. आधी मुलाला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर मोठ्या प्रयत्नानंतर महिलेची सुद्धा सुखरूप सुटका करण्यात आली. त्याचवेळी बचाव पथकातले 2 जण पाण्याच्या प्रवाहात पडले. ते पाहून सगळ्यांना चिंता वाटली. मात्र दोघेही पट्टीचे पोहणारे असल्यानं ते सुखरूप बाहेर पडले. या घटनेनंतर वन विभागानं या ठिकाणी पर्यटकांना यायला बंदी घातली. तामिळनाडूतून या सगळ्याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी खालिद मुल्ला आपले सीनियर एसोसिएट एडिटर नेटवर्क 18 से आपल्यासोबत जोड़े गेलेले आहेत. खालिद जी, क्या घटना हुई थी, क्या इसके बारे में अधिक जानकारी है? एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की सालेम हा तामिळनाडू येथील एक जिल्हा आहे आणि त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे 1 डझनभर इतके पर्यटक ज्या ठिकाणी जातात असे स्थान आहेत. बरं. आणि ते प्रेक्षणीय स्थळं जी आहेत त्या ठिकाणी डोंगर, दऱ्या किंवा धबधबे वगैरे असे आहेत. आणि त्यांच्यापैकी एक असं आपण म्हणता येईल एक प्रसिद्ध अशा प्रकारचं एक प्रेक्षणीय स्थळ आहे. ते धबधब्याचं ठिकाण आहे. त्याचं नाव आहे अनाई वारी असं म्हणून. ते सालेम जिल्ह्यामध्ये येतं. तर या ठिकाणी सर्वसाधारण माहिती आतापर्यंत जी प्राप्त झाली त्याच्या अनुसार काल रविवारी काही पर्यटक हे शेजारच्या ठिकाणातून त्या ठिकाणी गेले होते आणि त्यांना पाण्याची ती कल्पना आली नाही आणि अचानक पाणी हे भरभरून यावं तिथं पोहोचलं त्या ठिकाणी जिथं ही लोक उभी होती. आणि त्यावेळेला एक महिला आणि ती आपल्या मुलासोबत उभी होती आणि पाण्याच्या अगदी म्हणजे त्या जे जोराने जे पाणी येत होतं त्या ठिकाणी त्याच्या अगदी समोरच होती. तर ते सर्वसाधारणपणे तिथले जे वन विभागचे अधिकारी आहेत त्यांनी ते पाहिलं आणि अतिशय स्फूर्तीनं आणि तत्परता दाखवून त्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताबडतोब त्या महिलेला पाण्यात पडण्यापासून वाचवलं. आणि त्याचा व्हिडिओ हा त्या तिथं असणाऱ्या प्रेक्षकांनी आणि पर्यटकांनी हा घेतला आणि तो त्या या ठिकाणी व्हायरल झालेला आहे. सर्वसाधारण अशी माहिती मिळते आहे. आणि ही घटना सालेम तामिळनाडू येथील आहे ते कॅमेऱ्यावरती आलेली आहे. नक्कीच या पुरातून या सगळ्यांना वाचवल्याचा आनंद तर निश्चितपणे आहे, समाधान निश्चितपणे आहे. पण तामिळनाडूतून आमच्या प्रतिनिधींनी इतका छान मराठीत फोनो दिला याचा आनंद सुद्धा नक्की आहे. धन्यवाद खालिदजी तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आणि यासोबत प्राईम टाईम या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18.